विधानसभा निवडणुकीत फिक्सिंग झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलंय। फडणवीसांना त्याबाबत एक सविस्तर त्यांनी लिहिलेला लेख जनता त्यांना नाकारते ते जनादेशाला नाकारतात म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर पलटवार केलाय। सोबतच जनादेशाचा अपमान कराल तर जनता माफ करणार नाही असा थेट इशाराही फडणवीसांनी काँग्रेसला दिला। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी लेखात काय म्हटलंय पाहूया। निवडणूक आयुक्तांची निवड करणारी समितीच हेराफेरी करून फिक्स करणे। 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले। आतापर्यंत 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले। पहिल्यांदाच मोदींनी विरोधी पक्षनेता किंवा मोठ्या पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली। मतदार यादीत बनावट नावांची मोठ्या प्रमाणात भर। 5 महिन्यात तब्बल 41 लाख नवीन मतदार। लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर असलेल्या जागांवर चमत्कारिक वाढ। मतदानानंतर 76 लाख मतांची चमत्कारिक वाढ। मतदार वाढीचा विषय समजून घ्या। युवा मतदारांची संख्या सातत्याने वाढत असते। 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते। पुरावे लपवण्यासाठी नियमात बदल। सीसीटीव्ही फुटेज मागितल्यावर निवडणूक आयोगाकडून अडथळे। आधी रात्री उशिरा अंतिम आकडेवारी यायची, आता 5 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी अंतिम आकडेवारी येते। ताउम्र राहुल जी, आप यही गलती करते रहे, धूल चेहरे पर थी और आईना पूछते रहे। लेखाचं उत्तर लेखाने दिलेलं आहे, फॅक्ट्स अँड फिगर सहित दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी अशा प्रकारचं बोलणं सोडतील। देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला आहे। आतापर्यंत आम्ही बोलत होतो, पण देशातल्या किमान 14 वृत्तपत्रांनी प्रमुख राहुल गांधीचं म्हणणं छापल्यामुळे आणि ते लोकांपर्यंत गेल्यामुळे भारतीय जनता पक्ष उघडा नागडा पडलेला आहे। देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहावा, ग्रंथ लिहावा, नवी गीता लिहावी या विषयावर। तुम्ही कसे जिंकलेला आहात, तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार महाराष्ट्रात, हे अख्ख्या जगाला माहिती आहे। आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक लेख लिहिला आहे आणि तो संपूर्ण गोंधळलेला अशा परिस्थितीत लिहिला आहे। विचारलेले प्रश्न काय, आपण सांगता काय, आणि तुम्हीच या चोरीचे लाभार्थी आहात। आणि लाभार्थी जो आहे तो ज्या गोष्टीमुळे लाभ मिळालाय त्याची वाहवा आणि बाजू घेणारच आहे। तुम्हीच आरोपी आहात, तुमच्यावरच तुम्ही या सत्तेचं जो मलिदा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी आपण लाटलेला आहे।